चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल 5 दुकाने फोडून दहशत माजवली आहे। एवढेच नव्हे तर एका दुकानासह एका घरात चोरीचा प्रयत्नही करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी चोरीपूर्वी दुकानाबाहेरील आणि आतमधील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर हँड ग्लोव्ज, तोंडावर दुपट्टा, डोक्यावर कॅप असा पेहराव करून जॅक व लोखंडी रॉडच्या साहाय्याने दुकानांचे शटर तोडून आत प्रवेश केला। विशेष म्हणजे 5ही दुकान फोडींसाठी एकाच पद्धतीचा वापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून यातील काही दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। ही सर्व दुकाने गजबजलेल्या बाजार चौकात, बसस्थानकाजवळ आणि राज्य महामार्गालगत असल्याने चोरट्यांच्या या धाडसी कृत्यामुळे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। शहरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचेही समोर आले असून त्यामुळे सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। यापूर्वीही तालुक्यातील एका शेतकऱ्याचे धान चोरीला गेले होते, मात्र 3 महिने उलटूनही तपास लागलेला नाही। त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या रात्रगस्त व कार्यप्रणालीवर नागरिकांमध्ये मोठी नाराजी असून चोरट्यांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे। किती वाजता घडली आहे? 3:13 आणि ही दुकान फोडी करण्याची चोरांची पद्धत काय होती? ते जॅक लावून त्यांनी ते दुकानाचा शटर फोडला। त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये किती चोरांचे फोटो आले? 2 चोरांचे फोटो आले। त्याच्यामध्ये महिला पुरुष असा काही दिसून नाही, पुरुषच आहेत दोन्ही। चेहऱ्यावरती मास्क वगैरे लावून? हो, मास्क आणि हँडग्लोव्ज वगैरे आणि कॅप होती त्यांच्या डोक्यामध्ये। ते आल्यानंतर अगोदर काय केलं? त्यांनी सुरुवातीला पहिला कॅमेरा बंद केला। अच्छा, बंद केला म्हणजे काय तोडला? तोडूनच टाकले कॅमेरा त्यांनी। अच्छा, आणि त्यानंतर हे शटर तोडले। मग आतल्या कॅमेऱ्यामध्ये आले असते? मग आतला कॅमेरा तोडला आणि त्यांनी। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।